नमस्कार, मी तन्मय टिल्लू. हॅलो 24 तास या खास कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध विषयावरील तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत मुलांमधील मणक्याची विकृती याविषयी. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आले डॉक्टर अखिल टावरी, डॉक्टर संभव शाह आणि डॉक्टर सुमित पवार. तुम्हा तिघांचंही स्टुडिओत मनपूर्वक स्वागत. थँक्यू. तर कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांविषयी अधिक जाणून घेऊया. डॉक्टर अखिल टावरी हे USAच्या ड्युअल फेलोशिप प्राप्त बालरोग मणक्याचे सर्जन आहेत. बालरोग मणक्याच्या विकृतीसह स्कोलियोसिस आणि कायफोसिस संक्रमण, आघात आणि ट्यूमर बरं करण्यात त्यांचा हातखंडा आहे. जन्मजात पाठीच्या कण्याचे विकार आणि लवकर सुरू होणारा स्कोलियोसिस बरा करण्यात त्यांची विशेष रुची आहे. तर डॉक्टर संभव शाह यांना बालरोगाच्या मेरुविकारांवर उपचार करण्याचा प्रचंड अनुभव आहे. अवघड स्कोलियोसिस सुधारणं आणि पाठीच्या कण्यावरील उपचार यावर त्यांचा आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये लेखही प्रकाशित झालेत. 2012 मध्ये स्कोलियोसिस रिसर्च सोसायटीनेही त्यांना सन्मानित केलंय. डॉक्टर सुमित पवार हे न्यूरोसर्जन आहेत आणि मिनिमल एक्सेस शस्त्रक्रियामध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी कोरिया, जपान आणि तैवानमधील मिनिमल एक्सेस शस्त्रक्रियेचं प्रशिक्षणही घेतलंय. चला तर मग जाणून घेऊयात मुलांमधील मणक्याची विकृती याबद्दल. डॉक्टर अखिल, मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा होता की काही मुलं असतात त्यांची पाठ दुखण्याविषयी सतत तक्रार असते, सतत कंप्लेंट्स असतात, त्याकडे कसं बघायचं? करेक्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर हॅव्हिंग अस. मुलांमध्ये जे पाठदुखी आणि कमरदुखीचा आपण जे विषय आता प्रश्न विचारताय, सो ही ॲक्च्युली असामान्य तक्रार आहे. जर आपण मोठ्यांपासून कम्पेअर केलं तर मुलांमध्ये 90% एका मोठ्या कारणामुळे पाठदुखी आणि कमरदुखी असू शकते. नॉर्मली आपण ऐकलं असेल की मसलचा तणाव, मांसपेशीचा तणाव किंवा मसल स्पाझम, आणि हे नॉर्मल स्पाझम 5 ते 7 दिवसामध्ये बरं झालं पाहिजे विथ ऑर विदाउट मेडिसिन्स. पण जर 7 ते 10 दिवस झाले आणि कमरदुखी आणि पाठदुखी कायम आहे तर मग मोठा कारण असू शकतो, म्हणजे मणक्यामध्ये इन्फेक्शन, मणक्यामध्ये ट्यूमर, मणक्याचा फ्रॅक्चर आणि स्कोलियोसिस किंवा कायफोसिस, ते म्हणजे कुबडपणा. जर आपण वेळेवर यांचा निदान नाही केलं तर ते वाढतच जाणार आणि मग आपल्या मुलांचे जे भविष्य आहे ते अफेक्ट होऊन जाणार. सो सगळ्या पालकांची माझी ही विनंती आहे की 7 to 10 days, 7 ते 10 दिवसानंतर पण जर मणक्याचा म्हणजे पाठदुखी किंवा कमरदुखी असली तर तुम्ही एका पीडियाट्रिक स्पाइन सर्जनकडे तुमच्या मुलांना घेऊन जा. तिथे ते त्यांचा तपास करणार, लागेल ते इन्व्हेस्टिगेशन्स करणार आणि त्याप्रमाणे त्याचा उपाय करून टाकणार. अच्छा, पण डॉक्टर, मला पुढचा प्रश्न डॉक्टर संभव यांना विचारायचा होता की काही मुलांमध्ये पाठीचा कणा वाकलेला दिसलो, ही चिंतेची बाब असते का? 100% चिंतेची बाबत आहे. आज नॉर्मली आपलं स्पाइन एकदम सरळ असतात, स्ट्रेट. पण जरी तुम्हाला वाटलं की तुमचं मूल तर त्यांचं शोल्डर एक वर आहे, एक खाली आहे, किंवा त्यांचं स्किन क्रीजेस त्याच्यामध्ये संबंध नाही, तरी त्यासाठी आपल्याला डेफिनेटली ते मुलाला स्पाइन सर्जनकडे जाऊन त्यांची चौकशी करायला लागेल. कारण हे बेसिकली वाकलेलं त्यांना आम्ही स्कोलियोसिस म्हणतात. ओके, स्कोलियोसिस हे जास्त पीडियाट्रिक पॉप्युलेशनमध्ये जास्त होतात. आणि ते इवन अ पेशंट कॅन बी बॉर्न, त्यांचा जन्म पण स्कोलियोसिस त्यांना होऊ शकते. किंवा दुसरं प्रकारचं आहे जे आम्ही ॲडोलसंट इडिओपॅथिक स्कोलियोसिस म्हणतात. हे स्कोलियोसिस आहे की ते त्यांचं वर्ष जेव्हा जास्त झालं किंवा हळूहळू ह्या स्कोलियोसिस वाढतात. एस्पेशली मुलगीमध्ये 9 years ऑनवर्ड्स, 9 वर्षानंतर त्यांना हे स्कोलियोसिस हळूहळू वाढू शकतात. आता जरी हे मुलगी आम्ही बघितलं 9 वर्षात की त्यांना समजा 20 degreesचं कर्व आहे, तरी त्यांना आम्ही ब्रेस घेऊन, एक्सरसाइज सांगून ते कर्वला आम्ही कंट्रोल करू शकतात. आणि एकदा त्यांची हाईट झाली 16 वर्ष 17 वर्ष, तरी त्यांना स्कोलियोसिससाठी काही करायची गरज नाही. पण आता सेम मुली तुम्ही त्यांचं ध्यान केलं नाही आणि हे सेम मुलगी 12 वर्षाची झाली आणि हे स्कोलियोसिस कर्व 40-50 डिग्रीचं झालं, नंतर त्यांना ऑपरेशनची गरज लागतात. सो मोस्ट इम्पॉर्टंट हे आहे की जरी तुम्ही बघितलं, आणि मेनली आपल्या इंडियामध्ये काय होतात की आपण सगळं मुलगी आहे तर पूर्ण कपडे घालते. नाव जेव्हा 5 yearsच्या मध्ये द पेरेंट्स ते त्यांना आंघोळ देतात, ते त्यांना दिसते की हा त्यांचा कर्व आहे, शोल्डर इम्बॅलन्स आहे. पण एकदम मुलगी 9-10 वर्ष झाले ते आपोआप आंघोळ करतात, म्हणून पेरेंट्स पण कमी बघते. सो नॉर्मली व्हॉट हॅपन्स इज, आम्ही पेरेंट्स आम्हाला सांगते की ते स्विमिंगसाठी गेलो होतो आणि मी बघितलं की त्यांचा शोल्डर इम्बॅलन्स आहे. नंतर ते आमच्याकडे आणतात, आम्ही काहीतरी क्लिनिकल एक्झामिनेशन करतात आणि जरी वाटलं
की त्यांच्यामध्ये कर्व आहे तरीच आम्ही एक्सरे करायला त्यांना सांगते. अच्छा. आणि बेसिक क्लिनिकल टेस्ट करून आम्ही हे पकडू शकतो की हे स्कोलिओसिस आहे की नाही. सो डेफिनेटली त्यांना स्क्रीनिंग करायची गरज आहे. म्हणून आम्ही SRCC हॉस्पिटलमध्ये पण आता स्कोलिओसिस स्क्रीनिंगची आम्ही क्लिनिक चालू करणार आहे. अच्छा. की तुम्हाला वाटलं की तुमच्या मुलाला त्यांची कमर व्यवस्थित नाही, थोडी वाकली झालेली आहे, तर त्यांना आमच्याकडे घ्या. आम्ही त्यांचं स्क्रीनिंग करून जे पण त्यांचा ट्रीटमेंट आहे ते इमिडिएटली त्यांना देऊ शकतो. ओके. पुढच्या प्रश्नाकडे येतो. डॉक्टर सुमित, मला विचारायचं होतं की पाठीवरची जी सूज असते त्याला स्पाइन बिफिडा का म्हटलं जातं? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. स्पॅना बायफिडा हा जो आजार आहे तो जन्मजात असतो. अच्छा. आई गरोदर असतानाच हा त्रास डेव्हलप होऊन जातो आईच्या पोटामध्ये असताना. आणि बिफोर आईला माहिती आहे की आपण प्रेग्नंट झालेलो आहे, एका स्त्रीला कळतं, त्याच्या अगोदर हा प्रॉब्लेम होऊन झालेला असतो. हो. यात काय होतं की मणका आणि स्किन याच्यामध्ये जे बोन मसल सगळे असतात त्यांचं डेव्हलपमेंट पूर्ण होत नाही, किंवा स्किन मणक्याला चिपकलेली असते, मणका बाहेर आलेला असतो, स्किन डिफॉर्म्ड असते. आणि याच्यामुळे बच्चूला वाढताना मणक्याचे त्रास होऊ शकतात. मणक्याचा त्रास म्हणजे मणका एकटा नसतो. मणक्यामुळे मग मुवमेंट कंट्रोल करतं, पायाची मुवमेंट, लघवीचा कंट्रोल आणि पोट साफ होणं, हे तिघही प्रॉब्लेम यात येऊ शकतात. अच्छा. पण मग याची वैशिष्ट्य काय आहेत आणि सिम्पटम्स काय आहेत, चिन्ह काय आहेत? लाईक आय सेड की गरोदर स्त्रीमध्येच हा त्रास होतो. तर जेव्हा ती सोनोग्राफीसाठी जाते तेव्हा डॉक्टर त्याला पकडू शकतात की याच्या आईच्या पोटामध्ये असतानाच त्यांना पाठीवरती एक सूज दिसते. दे कॅन सी की स्किन कंटिन्युअस नाही आहे, स्किन डिसरप्टेड आहे, असा त्यांना एक अनुमान येतो. मग त्यावेळी मग वी आर वॉचफुल. आमच्याकडे बच्चू येतात की बच्चू पोटामध्ये आहे पण त्याला पाठीमध्ये गाठ आहे, काय करायचं? वी ॲडवाइस टू कंटिन्यू द प्रेग्नन्सी, कंटिन्यू करू आणि मग तरी ट्रीटमेंट करू. कधी कधी पाठीवरची स्किन इंटॅक्ट असते पण आतमध्ये मणका खाली चिपकलेला असतो, मज्जारज्जू, आणि त्यामुळे मुवमेंट वगैरे अफेक्टेड असते. पण मग यावरचे उपचार काय आहेत? सो ऑल डिपेंड्स वेदर ओपन स्पॅना बायफिडा आहे का क्लोज स्पॅना बायफिडा आहे. ओपन असेल तर आम्हाला इमिडिएटली जन्म झाला वी ॲडवाईज की डिलिव्हरी एका इन्स्टिट्यूशनमध्ये व्हावी, सिझेरियन सेक्शनने डिलिव्हरी व्हावी, म्हणजे बच्चूला जन्म होताना ती पाठीवरची गाठ फुटायला नको आणि पाठीतलं जे पाणी आहे ते लिकेज व्हायला नको. इन्फेक्शनचा चान्स खूप जास्त असतो आणि खूप जीवाला धोका असतो त्यामध्ये. तर एकदा ते जन्म झाला बाळाचा, विदिन फर्स्ट 2 days, विदिन 48 hours आम्ही त्याचं ऑपरेशन करून ते स्किन पूर्वस्वरूप जोडतो, म्हणजे बच्चूला वाढायचा चान्स असतो. सपोज स्किन इंटॅक्ट आहे तर आम्हाला ऑपरेशनची घाई नसते. युजली 6 महिने ते 8 महिन्याच्या मध्ये आम्ही ऑपरेशन करतो. आणि वी हॅव टू वॉच की बच्चूला जेव्हा तो रांगतोय तेव्हा रांगताना एक पाय मागे पडतोय का, उभा राहतोय पण एक पाय नीट पडत नाहीये का, जर हे लक्षण, किंवा सपोज युरिन करताना कंटिन्युअस ड्रिबलिंग ऑफ युरिन होतंय का, हे लक्षणं, पोट नीट साफ होत नाहीये का, 3-3 दिवसांनी एकदा साफ होतं फक्त पोट, तर ह्या लक्षणाने आम्हाला कळतं की नाही स्पॅना बायफिडा आहे आणि नर्व्स इन्व्हॉल्ड आहेत. आणि यामध्ये मग आमची पूर्ण टीम इन्व्हॉल्ड असते. ऑफकोर्स न्यूरोसर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, प्लस युरोलॉजिस्ट, पिडियाट्रिशियन, सगळ्यांचं मिळून, न्यूरोलॉजिस्ट, सगळ्यांचा मिळून यामध्ये हातभार असतो आणि तेव्हा आपण बच्चूला ऑपरेशन करून ठीक करतो. म्हणजे थोडक्यात लहान मुलांकडे नीट लक्ष देणं गरजेचं आहे पालकांनी, तेव्हाच ही गोष्टी लक्षात येऊ शकतात. ॲब्सोल्युटली. म्हणजे मुवमेंट नॉर्मल आहे की नाही, किंवा पाठीवरती डाग आहे की नाही, पाठीवरती स्किनला डाग असेल, आपण पाहतो लहान मुलांच्या पाठीवर कधी कधी केस असतात, तर ते पाठीवरचे केस म्हणजे आतमध्ये काही प्रॉब्लेम आहे, आपलं एक इंडिकेशन असतं. न्यूरोकेटोनियस सिंड्रोम आम्ही त्याला म्हणतो, आणि दॅट गिव्स अन इंडिकेशन की आतमध्ये प्रॉब्लेम असू शकतो. लक्षपूर्वक ऑब्झर्वेशन करत राहणं आणि त्यानंतर आपल्याला कळणार की प्रॉब्लेम आहे का, आणि त्याला पकडू शकतो आपण वेळेवर. ओके. मी पुढच्या प्रश्नाकडे येतो. मला डॉक्टर संभव यांना विचारायचं आहे की TB होतो किंवा ट्युमर होतो, त्याचाही परिणाम होऊ शकतो? 100%. इनफॅक्ट आपल्या देशामध्ये TB हे जास्त प्रमाणात आहे. आता सध्या सगळं कोरोना करत आहे, पण ॲक्च्युली इफ यू सी स्टॅटिस्टिक्स तरी TBचा जास्त पेशंट इंडियामध्ये आहे बाय द डे, आणि त्यामुळे काफी लोकांचं इवन डेथ होऊ शकतात. सिमिलरली मुलामध्ये पण TB त्यांच्या मणकामध्ये होऊ शकते. प्रायमरली आपल्या लंगमध्ये TB होतात, पण हे ते सेम TB तुमच्या मणक्यामध्ये पण होऊ शकतात. आणि मणक्यामध्ये काय होतं, ते TBचं किडं तिकडे राहून हळूहळू तुमचं हाडला डिस्ट्रॉय करतो, आणि तिकडे नंतर पस येतात. आता हे सेम पस आपल्या मणकाच्या पाठीमागेच आपली नस आहे. जसं सुमितने सांगितलं की आपली जी मेन सगळं लघवीची, संडासची, पायाचं ताकद, हे सगळे नसामुळे येतात. आणि जरी हे पस ते नसावर प्रेशर दिलं की ते मुलगाला पॅरालिसिस होऊ शकते. त्यांचा लघवीला त्रास, त्यांचा पाय बंद होऊ जाणार. सो नॉर्मली काय होतात की TB पण ते एकदम हळूहळू चालू होतात. एकदम जसं अखिलनं सांगितलं पहिल्या दिवसा की तुम्ही 10 दिवस झालं आणि मुलानं सांगितलं की मला बॅकमध्ये पेन आहे, तरी त्यांना बघायची फार गरज आहे.
अच्छा. कारण 10 दिवसात जरी ते मसल स्पाझम 10 दिवसात जाणार, ते मसल स्पाझम नाही आहे, काहीतरी मणकामध्ये झालेलं आहे, त्यामुळे त्यांना पेन आहे. आता सिम्पल MRI किंवा एक्सरे केलं की आपल्याला डायग्नोसिस मिळतात की हे इन्फेक्शन आणि मॅक्सिमम कॉमन इन्फेक्शन TBचं आहे. जरी हे मुलं ते आलं आणि त्यांच्या मणकामध्ये एवढं जास्त प्रॉब्लेम नाही, तरी फक्त बायोप्सी करून डायग्नोसिस करून आणि मेडिसिन दिलं की 99% मुलं नॉर्मल होतात. ओके. पण ॲट द सेम टाइम जरी हाडाला फ्रॅक्चर झालं किंवा त्यांची नस दाबून गेली तरी आम्हाला ऑपरेशन करायची गरज येते. अच्छा. सो मजॉरिटी ऑफ केसेस ते आम्ही पहिलं पिकअप केलं, त्यांना काही पण ऑपरेशन करायची गरज लागत नाही. सिमिलरली ट्युमर पण असंच आहे. मुलांमध्ये आपल्याला नॉर्मली लोकांना काय वाटते की कॅन्सर, ट्युमर हे सगळं 50-70 इयर लोकांना होतं आहे, मुलांना होणार नाही. पण ॲक्च्युली स्पाईनचा ट्युमर पण पिडियाट्रिक पॉप्युलेशनमध्ये आहे आणि ते ट्युमर 2 प्रकारचं होतं, एक मालिग्नंट आणि बिनाईन. आम्हाला जास्त ते मालिग्नंट म्हणजे काय, ते ट्युमर स्पाईनमध्ये आहे पण ते पूर्ण तुमच्या अंगात फैलू शकतात. ओके. ते डेंजर. तर जरी हे ट्युमर आम्ही राईट टाईमला त्यांचं डायग्नोसिस झालं आणि नवीन पद्धतीने आम्ही ऑपरेशन करतात, आता कम्प्युटर नॅव्हिगेशन सगळं आहे आमच्याकडे, ते करून आम्ही ते ट्युमर संपूर्ण काढून टाकतात. ओके, ऑन ब्लॉक त्यांना म्हणतात. म्हणजे ते ट्युमर आम्ही टच करत नाही तरी पण ते ट्युमर आम्ही काढून टाकतात पूर्ण, आणि ते मुलाला नॉर्मल आयुष्य मिळतं. आणि हे सेम मुलं जरी तुम्ही डिले केलं आणि ते ट्युमर त्यांच्या ब्रेनमध्ये गेलं, लिव्हरमध्ये गेलं, लंगमध्ये गेलं तरी त्यांचं आयुष्य कमी आहे. तरी 100% हे सगळं मुलांना पण होऊ शकतात. म्हणून जे डॉक्टर अखिलने पण सांगितलं की 10 दिवसापासून तुमचं दुखायचं आहे तरी 100% डॉक्टरकडे जाऊन एकदा टेस्टिंग करायला पाहिजे. खरंय. अगदी मी पुढच्या प्रश्नाकडे तुम्हाला डॉक्टर अखिल यांना प्रश्न विचारायचा की आपण जे मणक्याचं कार्य आहे, खरं तर मणका खूप महत्वाचा एक ऑर्गन आहे आपल्या शरीरातला, तर त्याचं कार्य शस्त्रक्रियेनं आपण सुरळीत करू शकतो का किंवा त्याला अधिक कार्यक्षम बनवू शकतो का? करेक्ट. सो इन शॉर्ट तुमचा प्रश्न आहे की स्पाईन सर्जरी सेफ आहे की नाही आणि आपण ते आणखीन सेफ करू शकतो की नाही. सो जेव्हा पण आम्ही हे प्रश्न किंवा आम्ही याबद्दल पालकांशी डिस्कशन करतो तर सगळ्या पालकांच्या मनामध्ये मोठी गोष्ट हे असतात की ही किती सेफ आहे ऑपरेशन नंतर माझा मूल चालू शकणार की नाही की बिस्तरवरच राहणार, आणि हे सगळे प्रश्न स्वाभाविक आहे. गेल्या 2 ते 3 दशकामध्ये स्पाईन सर्जरी करण्याची पद्धत आणि ज्या स्पाईन सर्जरी करण्यासाठी आम्ही जे यंत्रांचा वापर करतो त्याच्यामध्ये फार सुधारणी झाली आहे. आता तुम्ही जे एक्सरे बघितलं असेल तर हे पेशंट्स नॉर्मली जे कुबड आलेलं असतं त्यांच्यासाठी आम्हाला स्क्रू आणि रॉड्स टाकावे लागतात. जे स्क्रू रॉड्स टाकण्याची जागा असते, जे आम्ही विंडो म्हणतो, ते खूपच लिमिटेड आहे आणि जर 1 ते 2 मिलीमीटर पण इकडे तिकडे गेलं तर आम्ही ते नसला धक्का लागू शकतो किंवा ब्लीडिंग होऊ शकते. ओके. हे व्यवस्थित जागेवर गेलं पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही प्री ऑपरेटिव्ह प्लॅनिंग करतो. सेकंड आहे, ऑपरेशन करताना आम्ही वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करतो. मोस्ट इम्पॉर्टंट आहे नॅव्हिगेशन कम्प्युटरचा. तर कम्प्युटरमध्ये आम्ही सगळं ते प्लॅनिंग करणार की इतका साईजचा स्क्रू इथेच गेलं पाहिजे. दॅट इज नंबर 1. मग एक स्पेशल प्रकारचा एक्सरे येतो, त्याला फ्लुरोस्कोपी म्हणतो, त्याचा आम्ही वापर करतो. आणि आधी नवीन टेक्निक्स आली आहे जे आहे रोबॉट. तर रोबॉटचा पण वापर करून आम्ही हे सगळे स्क्रू रॉड्स टाकू शकतो. सेकंड आहे की सगळ्यांना माहीत आहे की जे स्पाईन सर्जरीज आहे ते खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर्स आहे आणि आम्हाला वेळ पण लागतो याच्यासाठी. नॉर्मली व्हॉट वी डू इज की आमचा एक टीम आहे आणि जर माझा पेशंट असेल तर मी आणि डॉक्टर संभव राहणार किंवा मी आणि डॉक्टर सुमित पवार राहणार. त्याच वेळी कधी खूपच कॉम्प्लिकेटेड सर्जरीज असेल तर आम्ही तिघेही ऑपरेशन्स करतात. ओके. सो ॲडव्हान्टेजेस की जे ड्युरेशन आहे ते कमी होऊन जातो. 3 वेल क्वालिफाईड सर्जन्स जर ऑपरेशन करतात तर कॉम्प्लिकेशन्स पण कमी होऊन जाते. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तिसरं म्हणजे जसं नसला धक्का लागण्याचे चान्सेस आहे आणि ऑपरेशन नंतर मग पॅरालिसिसचे रिस्क असतात, तर त्याला कमी करण्यासाठी आम्ही एक यंत्राचा वापर करतो, त्याला म्हणतो न्यूरो मॉनिटरिंग. सिम्पल एक्झाम्पल, जसं आपण हृदयाचा फंक्शनिंगसाठी एक ECG काढतो, करेक्ट, सगळ्यांना माहीत असेल, कार्डिओग्राम. तसं जे स्पाईनचा आहे त्याच्यासाठी आम्ही न्यूरो मॉनिटरिंगचा वापर करतो. ऑपरेशन करतानाही आम्ही या यंत्राचा वापर करू शकतो आणि जर आम्ही कुठला स्टेप केलं आणि जर आम्हाला सिग्नल्स वर खाली भेटले तर आम्ही ते स्टेप तेव्हाच्या तेव्हा रिव्हर्स करून टाकतो. तर याच्यानंतर जे पॅरालिसिस म्हणजे लकवाचे चान्सेस आहे ते खूपच कमी झाले आहे. अनदर इम्पॉर्टंट थिंग इज की जे स्पाईनचे प्रॉब्लेम्स असतात, ऑपरेशन इज नॉट दी एंड पॉइंट. ऑपरेशन नंतर पण
वेगवेगळ्या स्पेशालिटीचा आम्हाला इन्व्हॉल्वमेंट करावी लागते. जसं त्यांनी सांगितलं, युरोलॉजिस्ट, पीडियाट्रिक, न्यूरोसर्जन, ऑर्थोपेडिक. ऑपरेशन नंतर जर आम्हाला ICUची गरज लागली तर आम्हाला सुपर स्पेशलिस्ट ICU, जे फक्त पीडियाट्रिक ICU सेटअप आहे, त्यांची पण गरज लागते. फिजिओथेरपीची गरज लागते. आता लकीली ऑल दिस इन अ टीम इज अवेलेबल ॲट SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटल मॅनेज बाय नारायणा हेल्थकेअर. हे दोन्ही पेशंट जे तुम्ही बघताय ते आम्ही तिथे ऑपरेशन केलेलं. व्हेरी कॉम्प्लिकेटेड सर्जरीज, पण ऑपरेशनच्या नेक्स्ट डे पासून त्यांना चालवायला सुरू केलं आम्ही. ओके. 4th डे ते घरी गेले आणि 3 आठवड्यानंतर त्यांनी त्यांची शाळा पण सुरू केली. ओके. सो कॉम्प्लिकेटेड सर्जरीज आहे, बट प्रॉपर प्लॅनिंग आणि टीम अप्रोच, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. खरं. मी पुन्हा एकदा येतो डॉक्टर संभव यांच्याकडे. तुम्ही जसं मगाशी म्हणालात की TB आणि ट्युमरमुळे सुद्धा मणक्यावरती प्रचंड त्रास होऊ शकतो, पण मग जेव्हा मणक्यामध्ये गॅप पडते त्यावेळेला कसे उपचार केले जातात आणि ते किती धोकादायक? मणकामध्ये गॅप हे लेमन टर्मिनॉलॉजी आहे. त्यांना ॲक्च्युली मेडिकल सायन्समध्ये आम्ही स्लिप डिस्क म्हणतात. ओके. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे स्लिप डिस्क, माझी स्लिप डिस्क झाली. ते मणकामध्ये गॅप, आपल्या मणकामध्ये हाड असतात आणि हाडाच्या मध्ये हे सॉफ्ट डिस्क असतात. अच्छा. त्याच्याबद्दल एक जेल सारखं असतं. आणि नॉर्मली काय असं की मणकावर अबनॉर्मल प्रेशर झालं म्हणजे पुढे वाकून काही वजन उचललं जास्त, समजा 13 वर्षाचा मुलगा आहे आणि त्यांनी काही वजन उचललं 10 किलोचं, तरी ते पूर्ण प्रेशर त्यांच्या मणकाच्या गादीवर येतात आणि ते गादी पाठीमागे सरकून जातात. जसं मी सांगितलं पहिलं की मणकाच्या पाठीमागे तुमची नस आहे. तर जेव्हा हे डिस्क ते नसला टच केलं की त्यामुळे पेशंटला दुखायचं त्यांच्या पायात जातात. सो प्रॉब्लेम आहे त्यांचा मणका आणि बॅकमध्ये, पण ॲक्च्युली पेन जातात त्यांच्या पायामध्ये. ओके. पायामध्ये मुंगी येऊ शकतात, पाय सून होऊन जातात आणि मेन पूर्ण पाय देण, जे काही लोक त्यांना सॅटिका पण म्हणतात, जे अडल्टमध्ये पण आहे कॉमन. तर मुलांमध्ये पण डेफिनेटली हे स्लिप डिस्क होऊ शकतात. एस्पेशली जे मुलं आता लॅपटॉपमुळे, TV मुळे जास्त मुलं आता आतमध्ये आहे. कोरोनामुळे जास्त मुलं आता त्यांच्या खुर्शीवर त्यांचं झूम मीटिंग चालू आहे स्कूलमध्ये किंवा TV बघतात, पण त्यांचा आउटडोर ॲक्टिव्हिटी कम झालेला आहे, म्हणजे त्यांचे मसल वीक होणार. आता तो मुलं जाऊन काही वजन उचललं आणि त्यांची स्लिप डिस्क होऊन जातात. सो डेफिनेटली ते अफेक्ट करू शकतात. आणि याच्यामध्ये जास्त महत्त्वाचा एक सिंड्रोम ज्यांना आम्ही कॉडा इक्वाना सिंड्रोम म्हणतात, म्हणजे तुमचे जे मेन सेंटर नस आहे ते दाबून जातात हे डिस्कमुळे, आणि त्यामुळे त्यांचा लघवी आणि संडासला त्रास होऊन जातो. म्हणजे लघवी आपोआप येतात, त्यांना माहिती पडत पण नाही की माझी लघवी झालेली आहे, त्यांचे केस खराब होऊन जातात. आणि हे इमर्जन्सी आहे. सेन्सेशन जातं. सेन्सेशन झालं त्यांच्या युरिनचं, आणि हे इमर्जन्सी सर्जरी. कारण हे तुम्ही 24 to 48 आवर्समध्ये त्यांचं ट्रीटमेंट केलं तरी त्यांना चान्सेस आहे की ते परत नॉर्मल बरं होऊ शकतात. दुसरं याच्यामध्ये काय आहे मेन ट्रीटमेंट सारखं, की आता एक नवीन टेक्निक आलेली आहे, त्यांना आम्ही फुल एंडोस्कोपिक डिस्केक्टमी म्हणतात. म्हणजे काय, पहिले मोठं कट घ्यायचं, हाड काढायचं, मसल काढायचं, नंतर ते नसकडे जाऊन ते डिस्क आम्ही काढता. आता फक्त एक 4 मिलीमीटरचा कॅमेरा आम्ही आतमध्ये टाकतात आणि ते कॅमेऱ्यातून पूर्ण सर्जरी होऊन जातात. ते पण लोकल मध्ये मुलांना जनरल अॅनेस्थीसिया पण द्यायची गरज नाही, आणि त्याच्यामध्ये हाड काढायची गरज नाही, मसल फाडायची गरज नाही. तर मुलं 3-4 तास नंतर ते चालू शकतात आणि सेम दिवशी ते घरी जाऊ शकतात. सो टेक्नॉलॉजी फार ॲडव्हान्स झालेली आहे आणि त्यांचं ट्रीटमेंट पण पूर्ण आहे. पण मोस्ट इम्पॉर्टंट की आपल्याला ऑपरेशन करायची गरज नाही. जरी डायग्नोसिस चांगलं केलं आणि टाईमवर केलं तरी फक्त कसरत करून 90% पेशंट्स ते बरं होऊन जातं. मला पुढच्या प्रश्नाकडे यायचं. डॉक्टर सुमित, मला तुम्हाला विचारायचं आहे, जेव्हा मणक्याचा प्रॉब्लेम असलेले मुलगा येतो त्याच्या मॅनेजमेंटसाठी तज्ज्ञ टीमची भूमिका किती महत्त्वाची असते? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. कारण की मला वाटतं की लाईक डॉक्टर संभव आणि डॉक्टर अखिल त्यांनी हायलाईट केलेलं आहे की एक्स्ट्रीमली कॉम्प्लिकेटेड केसेस आपल्याकडे येतात. लहान मुलांचा मणका म्हणजे इट इज नॉट अ व्हेरी सिम्पल थिंग, त्याचे खूप रिलेटेड प्रॉब्लेम असतात. तेव्हा फक्त एक सर्जन ऑपरेट करून निघून गेला असं होऊच शकत नाही. अच्छा. आय नीड अ न्यूरोलॉजिस्ट, एक मज्जारज्जू शल्यचिकित्सक, ऑर्थोपेडिक सर्जन, पिडॅटिक स्पाइन ऑर्थोपेडिक सर्जन, प्लस फिजिओथेरपिस्ट, डायटिशियन पासून सगळ्या टीमची गरज पडते. ओनली देन आपण बच्चूला हवं तसं एक्सपेक्टेड आउटकम देऊ शकतो. एकही घटक जर कमी झाला
तरी ते ऑप्टिमल रिझल्ट येऊ शकत नाही. सपोज न्यूरो मॉनिटरिंग नाही केलं, न्यूरो मॉनिटरिंगचे मला इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट लागतात, न्यूरो नॅव्हिगेशन लागतं, त्यासाठी स्पेशलिस्ट लागतात, प्रोग्राम स्पेशलिस्ट, सगळ्यांची गरज पडते. तर अगोदर जे होतं एक ॲनेस्थेटिस्ट आणि एक सर्जन आणि एक नर्स असं म्हणून आम्ही ऑपरेशन करायचो, जे ॲडल्टमध्ये तरी शक्य आहे. लहान मुलांमध्ये वी नीड अ मच बिगर टीम. आणि हे सगळं शक्य होतं इझिली ॲट SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटल. जेव्हा माझ्याकडे 26 मल्टी स्पेशालिटी टीम इज अवेलेबल ओव्हर देअर, आय एम एक्सपर्ट इन माय फील्ड. मला माहित नाही की डायटिशियन बच्चूसाठी एक्झॅक्टली काय डाएट द्यायला पाहिजे की त्याला हिलिंग विल बी फास्टेस्ट. त्यासाठी एक्सपर्ट डायटिशियन आहे, एक्सपर्ट न्यूरोलॉजिस्ट, एक्सपर्ट ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. सो वेन वी अप्रोच एज अ टीम, सगळ्यांचं एक्सपर्टीज येऊन बच्चूला बेस्ट पॉसिबल आउटकम ते मिळू शकतात. आणि यासाठी आय कॅनॉट हायलाइट इनफ द नीड फॉर मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. सो SRCC मध्ये आमच्याकडे स्पायना बायफिडा जो विषय आपण बोललो, वी हॅव अ स्पायना बायफिडा क्लिनिक, वी हॅव अ स्कोलियोसिस क्लिनिक, वी हॅव अ न्यूरोफायब्रोमॅटोसिस क्लिनिक. प्रत्येकाचे क्लिनिक आहे, त्या दिवशी त्या रिलेटेड डॉक्टर्स सगळे येऊन बसतील. एक पेशंट येतो आणि त्याला 16 डॉक्टर बघणार, सगळ्यांचं ओपिनियन देणार. माझ्याकडनं सुटेल की मला माहिती नाही त्याला दिसतंय का नाही, माझं लक्ष नसेल एका वेळेस, पण ऑफ्थॅल विल पिकअप की नाही, त्याला एका डोळ्याने कमी दिसतंय, ते पण ट्रीटमेंट आताच करायला हवी. आणि हे सगळं जेव्हा त्याला एका एकदम रिलेटिव्हली रिजनेबल रेटमध्ये त्याला मिळतंय, एकाच पेशंटमध्ये सगळं त्याला बघायला मिळतंय, पेशंटचं कंप्लायन्स इम्प्रूव्ह होतं आणि आउटकम डेफिनेटली वाढतं. मी अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येतो. डॉक्टर अखिल, मला विचारायचं की लहान मुलांमध्ये मणक्याचं आणि हाडांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी काय केलं पाहिजे? करेक्ट. सो वी से दॅट प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. करेक्ट. आता मुलांच्या शारीरिक वाढीसाठी मुख्य 3 गोष्टींची भूमिका असते. सो नंबर 1 असतो खानपान, सो डाएट. सो मुलांना एक बॅलन्स डाएट द्यायची. त्यांना कॅल्शियम, मल्टीविटॅमिन्स आणि प्रोटीन्स हे अधिक मात्रामध्ये लागते. खूप सारे प्राकृतिक स्तोत्र आहे यांच्यासाठी, म्हणजे दूध, दही, तूप, पालेभाजी, फ्रूट्स, तसंच अंडी, मीठ. ओके, दॅट इज 1. सेकंड इज कॅल्शियमसाठी विटॅमिन डीचा पण खूप आवश्यकता असते. आम्ही आता खूप मुलांना बघतो आहे की त्यांच्यामध्ये विटॅमिन डीचे लेवल्स अतिशय कमी झाले आहे. विटॅमिन डी आपल्या देशामध्ये फ्रीली अवेलेबल आहे. मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स इज सूर्याचा प्रकाश, अर्ली मॉर्निंग सनलाईट, पण ते पण आपण करत नाही. सो जर 10 to 15 मिनिट्स सन एक्सपोजर अर्ली मॉर्निंग केलं तर विटॅमिन डीची कमी नाही होणार. तरीसुद्धा जर लेवल खूपच कमी आहे तर आम्हाला विटॅमिन डीसाठी सप्लिमेंट्स द्यावे लागतात. ओके, दॅट इज 1. सेकंड इज, जसं डॉक्टर संभवनी ऑलरेडी सांगितलं, आता फिजिकल ॲक्टिव्हिटी, एक्सरसाइज, व्यायाम, ते अतिशय निग्लेक्टेड टॉपिक आहे. एस्पेशली करोना काळामध्ये लास्ट 6 to 8 महिन्यापासून मुलेबाळ घराच्या बाहेर जात नाही. आपल्याला त्यांना प्रोत्साहित करावं लागेल की प्लीज तुम्ही बाहेर जा, फिजिकल ॲक्टिव्हिटीज करा, रनिंग, जम्पिंग, स्विमिंग, जे पण असेल ते प्लीज करा. ते शारीरिक आणि मानसिक प्रगतीसाठी अनिवार्य आहे. फिजिकल ॲक्टिव्हिटी, प्लीज डू इट. थर्ड, जेव्हा पण आपण आता नेक्स्ट इज की बसण्याचा, उभं राहण्याचा आणि चालण्याची पद्धत, ज्याला आम्ही पॉस्चर म्हणतो इंग्लिशमध्ये. पुन्हा करोना काळामध्ये जे सगळं शिक्षण आहे ते सगळं ऑनलाईन झालं आहे. तर काय होतोय की ते तासनतास लॅपटॉप, आयफोन, आयपॅड, टॅबलेट त्याच्यासमोर बसलेले असतात. सेकंड, जेव्हा पण त्यांना रिसेस किंवा ब्रेक भेटते तेव्हा पण ते फोनवर, मोबाईल फोनवर ते काही ना काही गेम्स खेळत जातात. त्याच्यासाठी आपल्याला त्यांना प्रोत्साहित करावं लागेल की अर्धा तास किंवा पाऊण तासानंतर ॲटलिस्ट 5 मिनिटाचा तुम्ही ब्रेक घ्या. पाहिजे तर घरातल्या घरात 2-3 चक्कर काढा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि शेवटचा माय रेकमेंडेशन, आय एम शुअर डॉक्टर संभव आणि डॉक्टर सुमित पवारचा पण हे रेकमेंडेशन असेल की जे स्कूल बॅग्स आहे, ओके, त्यांचा पण एक पॉस्चरवर फरक पडतो. माझी ही विनंती आहे की तुम्ही ते स्टायलिश स्कूल बॅग्स जे असतात, म्हणजे स्लिंग बॅग्स किंवा एका कांद्यावर ठेवलेल्या बॅग्स, प्लीज विकत घेऊ नका. नॉर्मल स्कूल बॅग्स घ्या ज्यांच्या दोन्ही शोल्डरवर इक्वली प्रेशर आहे. ओके. अँड देन येस, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. बट जर काहीही त्रास वाटत असेल, प्लीज तुम्ही SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये या. वी 3 आर सुपर क्वालिफाईड, वी विल टेक केअर ऑफ. नक्कीच. स्क्रीनवरती जे नंबर्स दिलेले आहेत तिथे तुम्ही निश्चितच संपर्क साधू शकता आणि डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. डॉक्टर, खरं तर प्रश्न खूप आहेत आणि अतिशय महत्त्वाच्या विषयावर तुम्ही मार्गदर्शन करताय. मात्र कार्यक्रमाची वेळ संपली आहे, त्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागतंय. आज तुम्ही आलात आणि छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले आभार. थँक्यू. तुम्ही पाहत राहा आपला खास कार्यक्रम हॅलो 24 तास.